हे बघा, आज मी काय करते. नमस्ते श्री स्वामी समर्थ. तर आमचं इथे जेवण पण झालेलं आणि आम्ही गेलेलो वॉक करायला आणि घरी आल्याच्या नंतर काय बघतो, आमच्या घरी एक पाहुणा आलेला, तो म्हणजे नागतोडा. त्याचा कलर होता तपकिरी. मला वाटलं होतं की हा फक्त गावीच येतो, बघते तर आमच्या इकडे मुंबईच्या घरात पण आलेला. आणि त्याचा कलर बघून तर मी शॉकच झाले. मी ग्रीन कलरच बघितलेला, हा कलर मी फर्स्ट टाइम बघितला. मी गणूला बोलली त्याला मारू नको, बाहेर जाऊन सोडून ये. तो मला बोलला मी तुला पण कधी मारत नाही, मग त्याला कसं मारणार. त्याला बोलली असं विचार पण करू नको. सो ही माझी मस्कारी होती. नंतर आम्ही झोपलो आणि सकाळी उठल्याच्या नंतर आज मी केलेले गणूसाठी भाकऱ्या. मला ना चिकन सोबत भाकरी खूप आवडते, पण आज आम्ही चाय सोबतच खाल्लेली. गणू बोललेला की मी तेलाचं वगैरे काहीच खाणार नाही, मला फक्त चाय सोबतच दे. मी बोलले ठीक आहे, मग तू काय खाणार नाही भाजी वगैरे, तर मी कशाला एकटीसाठी करू. मग मी पण चाय सोबतच खाल्ली. पण चाय सोबत भाकरी एवढी चांगली लागत नाही जेवढ्या चपात्या चांगल्या लागतात. तर माझी सकाळची सगळी कामं करून झालेली आणि मी गणूला बघते तर हा काय करत होता. इथे कढीपत्ता साफ करत होता. हे कढीपत्ता मी गावावरनं आणले होते, आमच्या झाडाचे होते हे. आणि एवढा छान वासना या कढीपत्त्याला. याच्यापासून मी तेल करणार होते आणि चटणी करणार होती. सासूकडनं मी ना जास्वंदीचं फूल पण आणलेलं तेलात टाकायला. आणि मी तेल कसं करणार माहितीये तुम्हाला. कढीपत्ता, जास्वंदीचं फूल, मेथी दाणा, कलोंजी, कापूर, लवंग हे सर्व टाकून मी मस्त असं तेल बनवणार आहे केसांसाठी. आमच्या नारळाचं झाड आहे ना, त्या नारळाच्या आत्याने तेल काढून ठेवलं होतं. ते पण मी एक बॉटल घेऊन आलेली की मी ऑइल बनवणार म्हणून. आज काय केलेलं माहितीये तुम्हाला, ओव्याच्या पानाची भजी. ही भजी खाताना मला लहानपणीची आठवण आली. माझी मम्मी ना अशीच आम्हाला भजी करून द्यायची. त्याच्यानंतर मी आज ही भजी खाणार आहे. पानांना औषध करण्यासाठी खूप वापरली जातात आणि ह्याचं औषध मी खूप पियाली आहे. गावी गेलो तेव्हा ना आत्याने आम्हाला काढा बनवून दिलेला. त्या काढामध्ये पण या पानांचा यूज केलेला तिने. आणि तो काढा एवढा छान लागत होता ना, म्हणजे असं कडू वगैरे काहीच नव्हतं, असं गोडम वगैरे छान करते माझी आत्या. तुम्ही कांद्याची भजी खाल्ली असणार, तुम्ही बटाट्याची भजी खाल्ली असणार, अजून पण कुठल्या प्रकारची भजी खाल्ली असणार. पण मी कुठली भजी करते माहितीये तुम्हाला, भेंडीची भजी करते मी. ती भजी पण एवढी छान लागते ना. माझ्या नवऱ्याला भेंडी खूप आवडते, भाजी पण आवडते आणि भेंडीची भजी पण आवडते. तर मी त्याच्यासाठी नेहमी भेंडीची भजी करते. चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.